तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवा हिवराडे यांच्या आदेशानुसार आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदार जळगाव जामोद मार्फत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 16 जुलै रोजी करण्यात आले। गेल्या 5 ते 6 दिवसात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये एकमुखाने पारित झाले। विधानसभेत महायुतीच्या सभासदांनी एकमुखाने पारित केले आणि त्यांना विरोधी बाकावर बसणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभासदांनी पाठिंबा दिला। या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणणारे हे विधेयक आहे। महाराष्ट्र संविधानानुसार जे मूलभूत हक्क मिळाले त्यासाठी सुद्धा हे विधेयक धोकादायक आहे। या गंभीर गोष्टी लक्षात घेता बहुजनांचे हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर हे न्यायालयात सुद्धा जाणार आहेत। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीने हा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलं आणि त्या विधेयकाचा व महायुती सरकारचा विरोधी पक्षाचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला। निवेदन आणि निषेध नोंदवताना तालुका अध्यक्ष रमेश नाईक, तालुका सचिव साहेबराव भगत, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई, युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे, युवा शहर अध्यक्ष प्रवीण तायडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, स्वप्नील गवई, ज्येष्ठ नेते अताउल्ला खान, तालुका सचिव अस्मत खान, ज्येष्ठ नेते बाबूरावजी तायडे, नारायण तायडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा आघाडी, महिला आघाडी, शहर आघाडी, भारतीय बौद्ध महासभा सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर, जळगाव। भारतीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून राज्यपाल भवन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सेवेची माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद विनंती, वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि यांचा निषेध वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद जाहीर निषेध। आज दिनांक 16/7/2025 वार बुधवार या दिवशी आम्ही वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद, महिला आघाडी, युवा आघाडी, शहर आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा या सर्वांच्या वतीने आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांच्या मार्फत माननीय राज्यपाल महोदय विधानसभा महाराष्ट्र राज्य यांना आम्ही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन तात्काळ त्यांनी रद्द करण्यात यावं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जे विधेयक पारित करण्यात आलं या पारित करणाऱ्या सर्व आमदारांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। निषेध असो शासनाचा सुद्धा या ठिकाणी